तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर 1140 एकर जमीन असल्याचा आरोप करण्यात आला। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई करून मंत्रिमंडळातून बाहेर काढावं, अन्यथा तक्रार करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करावी अशी मागणी राज्याचे मंत्री सुबोध सावजी यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। दरम्यान या तक्रारीमुळे राज्यात एकच खळबळ निर्माण झाली असून या प्रकरणी मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। MCN न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा, बुलढाणा। नमस्कार, मी हे पत्र आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं। आशय असा आहे, महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे यांचे नावाने मुलाचे व मुलीच्या नावाने 1147 एकर जमीन शेती ही आहे आणि हे पुराव्यासह एका पत्रकारानं प्रसिद्ध केलं। हे जर खरं असेल तर मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब यावर कारवाई करावी। हे जर चुकीचं असेल तसं स्पष्ट करावं। आज महसूल मंत्री यांच्या नावाने 1147 एकर जमीन, मुलगा मुलगी, हे कसं शक्य आहे? ही दिशाभूल आहे आणि हा फार मोठा भ्रष्टाचार आहे। हे खरं असेल तर यांना आपण मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे, यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, फसवेगिरीचे गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि हे जर खोटं असेल तर त्या पत्रकारावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, हीच माझी मागणी आहे।